चला, आणि योगेश पवार सर हा सामनावीर ओवी त्यांची कन्या आहे, त्यांना डेडिकेट करतात. यास खूप चांगला खेळ राहिला, सेमीफायनल मध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. चला, सामन्याकडे आपण वळूया. पंचांना आपण विनंती करूया की मैदानाचा आपण ताबा घ्यावा. तिसरा सामना आजच्या दिवसातील, आणि कॉम्बॉक्स मध्ये आपण नक्कीच ऐकूया आपण पुन्हा एकदा योगेश खराडे सरांचा आवाज. आणि योगेश दिवेकर सर, आपण दुसऱ्या इनिंगला जॉईन व्हा. बघा, पंचांनी सांगितलंय की पाणी सारखे सारखे देऊ नका, वेळ खूप चाललाय, किमान 3 षटकानंतर पाणी आणा, आणि अतिशय गरज लागली तरच आपण पाणी ते पंचांना विचारून घेऊन या. चला, श्रावण आदबणे सर पंच सांगतात आपल्याला. चला, जाऊया आपण योगेश खराडे सरांकडे या पहिल्या सत्रासाठी. त्यांचा आवाज आपण ऐकूया. सध्या ते नवीन खेळाडूंना त्यांनी संधी दिली, ते सध्या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील. खरं तर त्यांचा संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे. या ठिकाणी जीएसटी टायगर 11 हा संघ क्षेत्ररक्षण सजवतोय, आणि त्याचबरोबर जीएसटी स्ट्रायकर हा संघ फलंदाजी करताना संदीप देशमुख हॉलिडेचे सर्वा जी मॅच आपण पाहिली, नेत्रदीपक रोमांचक अशी मॅच आपण तत्पूर्वी पाहिली. आणि सुरू करूया. पंचांना विनंती आहे, गोलंदाजाला अनुमती द्या. श्रावण आदबने, आणि पहिला चेंडू 6 धावांसाठी जी जुगलबंदी होती हॉलिडे आणि टायगरची, ती पहिल्या चेंडूपासून आपल्याला या ठिकाणी दिसते. या ठिकाणी संदीप देशमुख ओपनिंग करतोय आणि श्रावण आदबने बॉलिंग गोलंदाज म्हणून ओपनिंग करतोय. श्रावण आणि संदीपची यांची जुगलबंदी नेहमीच आपल्याला मैदानाच्या बाहेर दिसते, आणि मैदानातला संघर्ष त्यांचा आज नाहीये. संदीप देशमुख पहिला 6 रनात. पुढील चेंडू क्लिप करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो फसतोय. डॉट बॉल येतोय. पुढील चेंडू, आणि हा सुद्धा जातोय 6 रनासाठी. यष्टीरक्षक म्हणून प्रवीण, या ठिकाणी प्रवीण भामरे काम पाहतोय. या ठिकाणी अमोल राठोड यांचा सन्मान करतोय अशोक भाईगुडे. मी कॅमेरामन यांना विनंती करतो की पुन्हा एकदा त्यांना एक टी शर्ट आणि एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. अमोल राठोड अतिशय गुणी आणि सोज्वळ मनाचा हा माणूस. कुठली स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेत त्याचं योगदान असतं, आणि या योगदानातूनच उभी राहते स्पर्धा. असे धुरंधर नेते या ठिकाणी हॉलिडेचे आहेत. त्यांचं मनापासून टायगर क्रिकेट क्लब धन्यवाद देते. संदीप देशमुख, बॉलरचं नाव भुसारी नाहीये तर ते श्रावण आदबने आहे. पंचदंडित करतायत एका धावेसाठी. श्रावण आदबने 17 धावा 4 चेंडू मध्ये दिलेत. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी संदीप देशमुख यांची बॅट तळपते. आज ज्या पद्धतीने श्रावण आदबनेला 21 धावा काढल्यात.
या ठिकाणी नाश्त्याचा या ठिकाणी लापसीचा प्रोग्राम आहे, तर सर्वांनी त्याचा इथेच आनंद घ्यावा. श्रावण पुढील चेंडू हवेत आणि या ठिकाणी लक्ष्मण कॅचच्या खाली, परंतु पुन्हा फसतोय लक्ष्मण. या ठिकाणी मी रिझर्व्ह प्लेयर म्हणून काम पाहतोय. माझी जी परफॉर्मन्स पाहता या ठिकाणी संधी धुरंधर या ठिकाणी प्रदीप राठोडे. पहिल्या षटकामध्ये 23 धावा काढल्यात हॉलिडे स्ट्रायकर या संघाने. गजानन जाधव हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती. अतिशय सुंदर चेंडू. प्रदीप राठोडे हे सोलापूर ऑफिसमध्ये जीएसटी ऑफिसमध्ये इन्स्पेक्टर म्हणून काम पाहतात. मागच्या काही दिवसापासून त्यांनी इन्स्पेक्शनचं काम केलं. निवडणूक आयोगामध्ये चांगलं उत्कृष्ट त्यांना पुरस्कार त्या ठिकाणी मिळण्यात आला असं आम्हाला टेटसच्या माध्यमातून समजतं. हा अत्यंत चांगला फलंदाज म्हणून हॉलिडेचा आयकॉन प्लेयर. स्लोअर पुन्हा एकदा या ठिकाणी स्लोअर केला, परंतु हा अतिरिक्त धाव म्हणून पंच दंडित करतायत शोएब अख्तर यांना. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोअरचा मारा, पण अतिशय तडाखेबंद असा फटका. योगेश आठवले येतात बॉलच्या खाली आणि विकेट. त्या शैलीनुसार एक प्रसिद्ध असा शोएब अख्तरची त्याची जी स्टाईल आहे ती सर्वांनाच मोहित करते. त्याचं चालणं बॉलिंग मार्कवरती जाताना आणि ज्या पद्धतीनं पुढील चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु हा डॉट चेंडू येतोय. यष्टीरक्षक प्रवीण याच्या ग्लव्ज मध्ये अलगत तो चेंडू जातोय. ज्या पद्धतीनं मैदान काल गाजवलं अनिरुद्ध कावीकर. पुढील चेंडू फुल स्टॉप, परंतु या ठिकाणी दीपक देशमुख पहिल्यांदाच क्षेत्ररक्षण करतायत, कारण काही चुका होत असतात त्यांनी मान्य करून चाललाय. राहू द्या, मी होऊ शकतात चुका, हरकत नाहीये, पुन्हा कोशिश करा. अरविंद पारधी टायगर 11चा तडाखेबंद असा फलंदाज तो. पुढचं या ठिकाणी
दिलाचं झापूक झुपूक आपण पाहिलं मागच्या 2 मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्वीप केलाय ऑफसाईडच्या दिशेने आणि त्या ठिकाणी स्वप्नील फील्ड करतोय बॉल. आणि पुन्हा एकदा संदीपला सामना करायचा आहे महेश तोरमलचा. पुढील चेंडू आणि डायरेक्ट प्रवीण भामरे यांच्या ग्लव्ज मध्ये जातोय चेंडू. पुढील चेंडू आणि बन्नीला या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची संधी मिळते. कृष्णाने फील्ड करे तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. पुढील चेंडू महेश तोरमल यांचा. असे सुंदर असा फटका मारून संघासाठी 4 धावांची भर. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आल्या परंतु या षटकामध्ये मात्र 12 धावा आतापर्यंत आल्यात आणि 1 चेंडू फेकणं आणखी बाकी. प्रतिभावंत गोलंदाजासमोर ज्यावेळेस फलंदाजी आपण करतोय तर तितक्या चाणाक्ष पद्धतीने अनिरुद्ध कावीकर यांनी आपल्या बॅटचा अंदाज दाखवलाय. आणि हा कुठंतरी मिस होतोय आणि जातोय 4 रनासाठी हा चेंडू. गजानन जाधव या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. मी स्पीडअप करा या ठिकाणी पंचांना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा सामन्याला थोडी गती प्राप्त करा. आज या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ असल्या कारणानं आपल्याला दुपारचं 17 मध्ये पूर्वीच आपल्याला सामने संपवायचे. पुढील चेंडू आता मात्र समाचार घेतलाय गजाननचा. स्लोअर टाकतोय. माहिती होतं संदीप देशमुख हा अत्यंत प्रतिभावंत खेळाडू आहे. त्याचा तो दर्जा आहे तो त्या ठिकाणी 2 चेंडूमध्ये त्यांनी पाहिलं की बाबा हा स्लोअर करतोय पण स्लोअरचा समाचार घेणारा मी सुद्धा माहीर आहे असा डबल एच्या बॅटमधून 6 धावांचा खणखणीत असा सिक्सर तो मारतो. पुढील चेंडू गजानन देशमुख आणि हा या गुणी खेळाडूचा हा दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. संदीप देशमुख टायटन नाही. पुढील चेंडू आले तर ठीक आहे ना. मग जीएसटी टायटन आणि गँग्स ऑफ बदलापूर यांना मी वारंवार विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी नोंद घ्यायचे की आपल्याला सामना या ठिकाणी तुमच्या डगआउटमध्ये एकही प्लेअर दिसत नाही आणि जीएसटी टायटन यांच्याही डगआउटमध्ये कोणताही प्लेअर दिसत नाही. पुढील चेंडू गजानन जाधव यांचा. हलकासा स्वीप करून त्या ठिकाणी अनिरुद्ध कावीकरांनी 1 धाव देऊन संदीप देशमुख या उच्च दर्जाच्या खेळाडूला संधी दिली. विलास बनकर हा क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी फील्ड केलेला तो बॉल. विलास बनकर उर्फ बन्नी पुढील चेंडू आणि त्या ठिकाणी फील्ड करतोय अरविंद पारधी आणि कव्हरला येतोय बन्नी. धावसंख्या 50 आणि 4थं षटक या ठिकाणी
शेवटचा चेंडू या ठिकाणी गजानन जाधव घेऊन येतोय अनिरुद्ध कावीकर या फलंदाजाला. पुन्हा एकदा फटका आणि फटका षटकारात रूपांतरित होतोय. हा दमदार सिक्सर या ठिकाणी मी देतोय डीजेला संधी. करतोय देशमुख आणि हा डॉट चेंडू. पुढील चेंडू श्रावणनी क्षेत्ररक्षणात चुकी केली पण लक्ष्मण तिने दुरुस्त केली. हा ज्या पद्धतीचा बॅकअप पाहतोय आपण लक्ष्मण पाटलांचा, प्रथमताच मी दाद देतो लक्ष्मण पाटलांचं. दीपक देशमुख फिल्डिंग सजवतात, क्षेत्ररक्षणाची तयारी पहा. फील्ड करतोय कृष्णा. एका धावे समाधान या ठिकाणी मानावे लागेल. पुढील चेंडू मी वारंवार विनंती करतो की समालोचन कक्षामध्ये गँग्स ऑफ बदलापूर आणि जीएससी टायटन या दोनही संघाचे कोणतेही प्रतिनिधी आलेले नाहीत, कारण या 3 ओव्हरनंतर आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. कुठलाही संघ यावेळेस उपस्थित नसेल तर उपस्थित संघाला त्या ठिकाणी बाय देण्यात येईल. पुढील चेंडू 11 प्लेयर कुठे आहेत कृष्णा? तुमचे 11 प्लेयर कुठे आहेत? 2-3 शॉट आहेत, आता 2च आहेत, 7 शॉट आहेत. कुठं बसेल आहेत? ते भुसारीच दिसत आहेत फक्त. पुढील चेंडू योगेश आठोळे यांचा. तीन ओव्हर नंतर आपण रिपोर्टिंग करा, कारण टॉससाठी आपल्याला टॉस का बॉस या नाणेफेक कक्षात या ठिकाणी यायचंय. या ठिकाणी 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64 धावा धावफलकावरती लागले. जीएसटी स्ट्रायकर हा संघ अनिरुद्ध कावीकर आणि देशमुख अतिशय चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करतायत. महेश तोरमल यांच्या हातात पुन्हा चेंडू जातोय गोलंदाजीसाठी. मी योगेश दिवेकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समालोचन कक्षाची धुरा सांभाळायची काही वेळ. निर्धाव असा चेंडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
नाही नाही स्पॉटमध्ये पाहिजे नावांमध्ये उगाच कुणाला खेळून वाईन आपल्याला समारंभ करायचा आहे मोठा बक्षिसाचा तसं कसं खेळता उगाच काय खेळायचं. गँग्स ऑफ बदलापूर या संघाने रिपोर्टिंग केलंय की आमचे प्लेयर नाहीत तर आम्ही खेळण्यास नापसंती दर्शवली त्यामुळे पुढील सामना हा होणार नाही याची सर्व प्रेक्षक वर्गाने नोंद घ्यायची. टायटन्सवाल्यांनी सुद्धा कुठलाही रिपोर्टिंग केलं नाहीये ती येत नाहीत म्हणून आम्ही पण येत नाहीत असं रिपोर्टिंग त्यांचं आलंय त्याच्यामुळे अनिरुद्ध कावीकर आणि कॅच कृष्णा चुकतोय कुठंतरी. सहावं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना 71 धावा या संघाने जोडल्यात. महेश तोरमल यांनी खूप संधी महत्वाची उपलब्ध करून दिली. पुढील चेंडू फ्रंटच्या फुटेने खेळलेला हा चेंडू जातोय गजाननच्या हातात. पुढील चेंडू हवेत उडलाय हा चेंडू. श्रावण परंतु फिल्डर तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत त्याच्यामुळे कुठलाही धोका या ठिकाणी अनिरुद्ध कावीकर 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 73 धावसंख्या. पण खेळा ना माझं काहीच मत नाही ना तुम्हीच अनाऊन्स केलंय अहो अनाऊन्स काय करता प्लेयर तर पाहिजेत ना हाय हाय 7 प्लेयर आहेत 2-4 वंचित घेऊन 6 ओव्हरची तरी लावा. अहो माझी तयारी मी कुठं म्हणतोय आम्हाला ठीक आहे ना, काय extra वाले आले ना. माहोल उभारलाय तुमच्यासाठी. खेळू आम्ही एक 6 ओव्हरची तरी ठीक आहे. हॉलिडे क्रिकेट क्लबचे माधव चप्पलवार उर्फ गुरु असतील योगेश दिवेकर असतील त्यांनी मला समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी यायचं अशी मी विनंती करतो वारंवार. विक्रम मोरे असतील की ज्यांनी गेल्या काही दिवसापासून या समालोचन कक्षामध्ये त्याचबरोबर तुषार कांबळे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचंय. त्याच्यानंतर आपले सेमीफायनलचे सामने असतील. ते स्वतःच कन्फ्युजन करून घेते यार. या ठिकाणी जर दोन्ही संघ उपस्थित असतील तर अडचण काहीच नाहीये सर पण कुठलाच संघ उपस्थित नाही. मला भुसारी सरांनी पहिल्यांदा मेसेज दिला की ते मुलं येत नाहीत म्हणून त्याच्यामुळे मग मी त्याच पद्धतीने पुढे रिपोर्टिंग केलं. या ठिकाणी 6 रनांसाठी संदीप देशमुख चौकार आणि षटकारामध्ये डील करतायत. वैयक्तिक 18 चेंडू 44 धावा. संदीप देशमुख यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हा धुरंधर खेळतोय. मोठी धावसंख्या त्यांनी उभा केलेली 84 7वं षटक प्रगतीपथावर असताना पुढील चेंडू आणि हा त्रिफळाचित. कौतुक करावं तेवढं कमी पण कौतुक केल्यानंतर मात्र दांडी गुल फर्निचर तोड गोलंदाजी कृष्णाने केली. मग आता आपण काय करू शकतो दुसरा घेऊन खेळण्याला काहीच
करा तुम्ही तुमचं ते ह्याच्यात कसं करायचं खेळा काय आम्हाला अडचण काहीच नाही ते आम्हाला वेळ आहे तुम्ही कसं करताय ते तिकडून मला सांगतायत की येणार नाहीत हे सांगतायत येतोय आम्ही या ना सर कॉमेंट्री करा थोडा वेळ थोडं लय घासा बसलाय बा थोडा वेळ पलीकडे बसली त्यांचंही थोडं हे होतंय एक मॅच करा कारण मग त्यांना 2 मॅचेस करायचे मी या ठिकाणी तुषार कांबळे सर या ठिकाणी पंच 1 बॉल चेंडू बाकी आहे का ओव्हर झाली बॅट्समन अनिरुद्ध कावीकर सर काउंट झालेत का अंपायर पंच एक खेळ आहे वाटतं ठीक आहे पंचांनी इशारा केलाय सामन्याकडे वळूया 7वं षटक संपलेलं आहे आणि 8वं षटक प्रगतीपथावर श्रावण आतबने हे षटक घेऊन येतोय पुढील चेंडू पंचदंडित करतायत अतिरिक्त धावेसाठी पुढील चेंडू श्रावण आतबने यांचा पुढील चेंडू प्रवीण चेंडू येतोय डॉट संघाचा कर्णधार म्हणून श्रावण आतबनी काम पाहतोय रिंकू केंद्रे एक महत्वाचं बक्षीस तुमच्यासाठी आलंय की त्यांनी 7 चेंडू खेळल्यानंतर संध्याकाळचं जेवण राजतारा 7 चेंडू खेळायचे हा नियम आहे आता ते विनंती करतायत की बॉल चेंडू कुठे आहेत पुढील चेंडू फ्रंटच्या दिशेने मारलेला हा फटका एका धावेसाठी आणि रिंकूला आता संधी मिळते आता उरलेले किती बॉल खेळणार रिंकू 2 चेंडू खेळणार आणि आता जर समजा 2 षटकार आले तरी पण जेवणच आहे म्हणजे ऑफरवर ऑफर आहेत 7 चेंडू खेळायचे किंवा 2 चेंडूत 12 धावा करायच्यात निर्धाव असा चेंडू आता पुढचा चेंडू जर डॉट खेळले तरीही जेवण आहे म्हणजे तुमच्याकडे संधी 3 गोष्टींचे 6 मारल्यानंतर नाही डॉट खेळल्यानंतर आहे ओ फर्निचर तोड गोलंदाजी श्रावण आतमध्ये आणि या ठिकाणी जेवण फिक्स झालंय डॉट हवा होता ते आउट झालाय त्याच्यामुळे या ठिकाणी
संधी हुकलेली आहे. एक तर प्लेट केला असता आणि डॉट केला असता तर जेवण राजतारा हॉटेलमध्ये मिळणार होतं. मटणाची थाळी, रोहन ज्यांची पुण्याला ट्रान्सफर झालेली आहे त्यांचा ते आहेत. रोहन बावकर या ठिकाणी टायगर क्रिकेट क्लबचे जाणीमानी सदस्य, की ज्या सदस्यांनी हे रंग या ग्राउंडवरती भरले होते, ज्या पद्धतीने GST चॅम्पियनशिप यावेळी मात्र त्यांची जागा डिकेनी भरून काढली होती. परंतु हरकत नाही, पुण्याला त्यांची ट्रान्सफर झाली. परंतु आपल्या ग्रुपमध्ये या ठिकाणी धावसंख्या तसं नाही, आपल्या लीडर बोर्ड प्रमाणे आपण सांगा ना धावा. 91 धावाचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलंय. आणि मी पुढील जबाबदारी या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन विकास आणि महादेव फाले रोहनचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करतायत. त्यांचं खूप मोठं योगदान या टायगर क्रिकेट क्लबसाठी आहे. या ठिकाणी कॅमेरामन यांना मी विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी महादेव फाले त्यांचं स्वागत करतायत सन्मान चिन्ह देऊन. पुण्यावरून हा माणूस क्रिकेट पाहण्यासाठी खास टायगरवरती प्रेम असणारा हा गुणसंपन्न खेळाडू या ठिकाणी आलाय. मी यांचं अभिनंदन करतो आणि मी पुढील धुरा श्री तुषार कांबळे सर यांच्याकडे सोपवतोय सूत्रसंचालनाची. सर टॉसला बोला, टॉस टॉस झाले. हॅलो. कोणच नाही तर कोणालाच कॉल देणार, कोणच नाही सर. या ना, टॉस करायचा आहे. हां, काय घ्यायची? किती वेळात पोहोचणार तुम्ही? अहो नाही सर, 10 मिनिटात. हा जर मॅच संपला तर परत तुम्ही नाही आले तर मग काय करणार? लवकर या बरं, तुम्ही आल्यावर हॅलो. 10 मिनिटात तसंच करायला लागेल. मग काय थांबायला नको, गेम थांबवतो. नाही नाही, गेम थांबवून वेळ कुठे आहे आपल्याकडे? वेळ कुठे आहे? वेळ पनवेलला जातो का सगळे? इथे काय मोठे त्रास. हा यशवंत हॅलो. GST टायगर क्रिकेट क्लब आयोजित GST चॅम्पियनशिप 2026 पर्व तिसरे या स्पर्धेचा आजचा तिसरा आणि अंतिम दिवस. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना GST टायगर्स GST टायगर 11 आणि हॉलिडे स्ट्रायकर्स या संघांच्या दरम्यान हा सामना आपण पाहतोय. हॉलिडे स्ट्रायकर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती आणि आपल्या निर्धारित 8 षटकांच्या खेळामध्ये त्यांनी 90 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. 91 धावांचं आव्हान घेऊन आता GST टायगर 11 हा संघ, या संघाचे 2 सलामीवीर स्वप्नील आणि महेश
आणि हा सामना संपल्यानंतर संदीप देशमुख यांनी 1001 रुपयेचं बक्षीस त्यांना राहुल कळसे यांच्याकडून आलेलं आहे त्यांच्या फलंदाजीसाठी. सामना संपल्यानंतर संदीप देशमुख यांनी 1001 रुपयेचं बक्षीस घेऊन जायचं इकडे येऊन. पहिलं षटक घेऊन संदीप देशमुख, सामना करेल स्वप्नील. समोर टाकलेला चेंडू, कोणतीही धाव नाही. चांगली सुरुवात या ठिकाणी संदीप देशमुख यांची. लोअर फुलटॉस, चांगला फटका मारलेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे परंतु मिसफिल्ड केलेली आहे आणि एका धावेच्या जागी 4 धावा मिळालेल्या आहेत. स्वप्नील यांनी वैयक्तिक आणि संघाचं देखील खातं उघडलेलं आहे चौकाराने. चेंडू हवेत आहे, येतोय या इनिंग मधील पहिला षटकार. हो हो, परत चेंडू हवेत आहे. फिल्डर चेंडू खाली येतोय, पाहूया काय होतंय. सुरेख झेल या ठिकाणी. मेरे ओ दिल पे चलाई छुरिया, ओ दिल पे चलाई छुरिया, तुझको फिल्डर कॅच कोणी घेतला आताचा? भटू मोरे. सुरेख झेल टिपलेला आहे. पहिला झटका बसलेला आहे जीएसटी टायगर 11 संघाला. संदीप देशमुख यांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे. षटकारानंतर पुढील चेंडूवर विकेट घेण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. नवीन फलंदाज प्रवीण, सामना करेल संदीप यांचा. पहिलं षटक, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन संदीप देशमुख, सामना करेल प्रवीण. कट लागलेला आहे, मिसफिल्ड केलेली आहे. परत एक चौकार. सुरेख चेंडू, गुड लेंथ वरती टाकलेला चेंडू. बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली सुरुवात अमोल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी परत. स्ट्राईक रोटेट झालेले आहे आणि आता स्ट्राईक वरती आलेले आहेत प्रवीण, ज्यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिला आपण. सामना करतील अमोल यांचा. सुरेख चेंडू
बीट केलेला आहे, कोणतीही धाव नाही. चेंडू चांगली फिल्डिंग या ठिकाणी अशोक यांची. एक धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन अमोल राठोड सज्ज. सामना करेल या टुर्नामेंटमधील लीडिंग रन स्कोरर महेश. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, येतोय परत एक चौकार. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्यात एक गड्याच्या मोबदल्यात. किती 23 धावा. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन संदीप देशमुख सज्ज. सामना करेल महेश. सुरेख फटका, चेंडू हवेत आहे. फिल्डर चेंडू खाली येतोय परंतु दर्शक चेंडू जातोय सीमा पार, येतोय खणखणीत षटकार. चांगला चेंडू. एक धाव आलेली आहे या चेंडूवरती. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एक धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश मिळालेलं आहे आणि वाढती धावसंख्या 31 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुरेख फटका, चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, येतोय परत एक खणखणीत षटकार. परत एकदा सुरेख फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, येतोय खणखणीत षटकार.
षटक संपलेलं आहे. 3 षटकांच्या खेळानंतर 43 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 30 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज आहे आता. तीस चेंडूंमध्ये 48 धावांची आता गरज आहे. महेश तोरमल 9 चेंडूंमध्ये 25 धावा. प्रवीण भामरे 4 चेंडूत 6 धावा. एक गडी बाद झालेला आहे स्वप्नील यांच्या स्वरूपात. स्वप्नील यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. 5 चेंडूंमध्ये त्यांनी 12 धावा फटकावल्या होत्या, 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. वैयक्तिक दुसरा आणि 3 षटकांच्या खेळानंतर 43 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 30 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज आहे. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, केवळ 1 धाव येईल. महेश तोरमल ऑन स्ट्राइक. अमोल राठोड टू महेश तोरमल. सुरेख फटका, चेंडू हवेत आहे. परत एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय परत एकदा षटकार. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने. चांगली फिल्डिंग या ठिकाणी. 1 धाव घेण्यात मात्र यश मिळालेलं आहे दोन्ही फलंदाजांना. स्विंग अँड मिस. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट चेंडू आलेला आहे. चांगले यष्टीरक्षण विक्रांत केंद्रे यांच्या माध्यमातून. षटकातील 5वा चेंडू घेऊन अमोल राठोड. सामना करतील प्रवीण. काय गोलंदाजी केली आहे. सुरेख चेंडू, सलग 2 निर्धाव चेंडू. चांगला चेंडू. 1 धाव आलेली आहे. षटक समाप्त झालेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 52 धावा आता स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. 24 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी अमोल राठोड यांच्या माध्यमातून. 2 षटकांमध्ये केवळ 16 धावा खर्च केल्या आणि पहिल्या दिवसापासून ज्या गोलंदाजाने प्रभावित केलं अमोल राठोड. चोवीस चेंडूंमध्ये 39 धावांची आता गरज आहे. 9 विकेट्स हातात आहेत. पाचवं षटक घेऊन प्रदीप राठोडे. चांगला चेंडू टाकलेला आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. 2 धावा घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. चांगली फेकी आहे.
सुरेख चेंडू क्लीन बोल्ड केलेला आहे. प्रदीप राठोडे यांना यश मिळालेलं आहे. प्रवीण यांना त्रिफळाचित केलेला आहे. दुसरी विकेट जीएसटी टायगर 11 संघाची. 22 चेंडूंमध्ये आता 37 धावांची गरज आहे. एक चांगलं षटक आणि सामन्यामध्ये परत कमबॅक होईल हॉलिडे स्ट्रायकर संघाचं. नवीन फलंदाज लक्ष्मण. 22 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे. सामना अजूनही रोमांचक स्थितीत आहे. एक चांगलं षटक आणि स्ट्रायकर्सचं कमबॅक. सुरेख फटका आल्या आल्या पहिल्या चेंडूला भिरकावून दिलेला आहे. सीमारेषे पार येतो एक खणखणीत षटकार. लक्ष्मण पाटील. चेंडू हवेत उडालेला आहे आणि विक्रांत केंद्रे यांनी सुरेख झेल टिपलेला आहे. या ठिकाणी कृष्णा मोरे सरांनी लक्ष्मण पाटील यांना सलग 3 षटकारांसाठी बक्षीस ठेवलं होतं, परंतु त्या अगोदरच ते तंबूत परतताना वीस चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. 3 गडी बाद झालेले आहेत. सामना परत एकदा रोमांचक स्थितीमध्ये आलेला आहे आणि नवीन फलंदाज अरविंद पारधी. वीस चेंडू 31 धावा. नवीन फलंदाज अरविंद. चांगला चेंडू. चेंडू थोडा वेळ हवेत होता परंतु फिल्डर पासून दूर होता, त्यामुळे पाच षटकांचा खेळ संपलेला आहे. 62 धावा. आता 18 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे आणि समालोचन कक्षामध्ये मी स्वागत करतो आपले हिंदी कॉमेंटेटर हेमंत सर यांचं. थैंक यू तुषार सर. और यहाँ पे जीएसटी टाइगर बैटिंग करते हुए और हॉलिडे स्ट्राइकर की तरफ से बॉलिंग अजीत की तरफ से, और ये उठा के खेला जबरदस्त यहां पे छक्का. यहाँ पे जीएसटी टाइगर को फायदा होता हुआ और कीपर यहाँ पे चेंज होते हुए विक्रांत केंद्रे के रिप्लेसमेंट में अभी आए हैं राठौड़े सर. यहाँ पे निश्चित रूप से वाइड का इशारा अंपायर द्वारा. बॉलर लगातार अपने बॉलिंग में फेल होते हुए पहले बॉल पे 6 रन आए थे, दूसरी गेंद वाइड. इसी के साथ इस ओवर में एक गेंद हो चुकी है और 7 रन आ चुके हैं. फिर से बॉलिंग करेंगे. ये उठा के खेला. निश्चित रूप से यहाँ पे 6 रन मिलेंगे और यहाँ पे देखना होगा यहाँ पे अंपायर का क्या इशारा आता है. नो बॉल का इशारा. निश्चित रूप से यहाँ पे एक बॉल पे 7 रन मिले और निश्चित रूप से यहाँ पे फ्री हिट मिलेगी.
और महेश तोरमल यहाँ पे अपने निजी स्कोर पे 45 14 गेंदों पे, जो कि कल अभिषेक शर्मा ने 14 गेंदों पे 50 लगाए थे, यहाँ पे निश्चित रूप से ये 15 गेंदों पे 50 लगा सकते हैं और इस टूर्नामेंट की ये उनकी चौथी 50 हो जाएंगी। और यहाँ पे उठा के खेला है नीचे फील्डर और यहाँ पे आउट होते हुए बहुत अच्छी फ्री हिट था। अच्छी कोशिश यहाँ पे महेश तोरमल की 15 गेंदों पे 46 पे अकेले ही यहाँ पे मैच अपनी जीत की ओर अग्रसर करते हुए महेश तोरमल फिर से उठा के खेला, निश्चित रूप से यहाँ पे 6 रन मिलेंगे और यहाँ पे लगातार अपने टीम के लिए दोनों बैट्समैन कंट्रीब्यूट करते हुए अरविंद पारदी और महेश तोरमल के रूप में। अरविंद पारदी 2 गेंदों पे 7 रन, वही महेश तोरमल 15 गेंदों पे 46। महेश तोरमल इस टूर्नामेंट में काफी छाए हुए हैं। फिर से उठा के खेला है, ये भी निश्चित रूप से बाहर जाएंगे। वहां पे विक्रांत केंद्रे ने थोड़ी कोशिश की लेकिन उनके हाथों में गेंद आने वाली नहीं है और स्टैंड इन डिलीवर 6 रन, बहुत जबरदस्त। 89 रन, लॉस ऑफ 3 विकेट और यहाँ पे छठे ओवर प्रगति पे और छठे ओवर की 2 गेंद यहाँ पे शेष। बहुत अच्छी यहाँ पे जीएसटी टाइगर के रूप में बैटिंग और फिर से उठा के खेला, नीचे फील्डर देखना होगा लेकिन कोई कैच नहीं और निश्चित रूप से यहाँ पे 1 रन मिलेगा। इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर 90 रन, लॉस ऑफ 3 विकेट और छठे ओवर का ये लास्ट बॉल फेंका जाएगा अजीत मांडरेकर के रूप में। काफी महंगे होते हुए अजीत मांडरेकर अपने एक ही ओवर में 28 रन दिए हैं। ये फिर से उठा के खेला है, नीचे फील्डर देखना होगा कैच होती या नहीं और यहाँ पे 1 रन मिला है और इसी के साथ यहाँ पे निश्चित रूप से जीएसटी टाइगर जीत की ओर अग्रसर होती हुई। झाली मॅच संपली 91 मॅच झाली मॅच झाली संपली का झाली मॅच संपली काय झाली झाली ना मॅच बोललो